गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. इथे मी बाउलमध्ये 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. बटाटा आणि काबुली चना घेतलेला आहे. मुगाची डाळ घेतलेली आहे. मोहरी घेतलेली आहे. इथे मी मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला घेतलेला आहे. लसूण आणि अद्रकची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, फ्लावर, कढीपत्ता, तमालपत्र आणि 2-4 काळी मिरी घेतलेली आहे. दालचिनी घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून. सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊयात. तमालपत्र टाकूयात. दालचिनी आणि काळी मिरी असे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. आता आपण कांदा टाकूयात. कांदा चांगला असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया. लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेऊयात. हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये कॉलीफ्लॉवर आणि बटाटा टाकून घेणार आहोत. आणि इथे मी भिजवून घेतलेला काबुली चना टाकणार आहे. हा चना मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे. एकदम मऊ असं झालेला आहे, त्यामुळे हा लवकर शिजेल. आता आपण टोमॅटो टाकूया. टोमॅटो मी असा चॉपरला चॉप करून घेतलेला आहे. आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात आणि चांगलं तेलामध्ये 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. मीठ टाकलेलं आहे, हळद, लाल मिरची पावडर आणि काळा मसाला आहे जो मी घरी बनवलेला आहे तो टाकलेला आहे. आणि खूप छान चव येते कुठल्याही रेसिपीला. तर आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आणि तेलामध्ये छान तळून झालेले आहे. आता आपण मूग डाळ टाकून घेऊया. तुम्ही इथे हिरवी जी असते ही छिलट्यावाली ती पण घेऊ शकता, पण माझ्याकडे पिवळी मूग डाळ होती ती मी टाकलेली आहे. आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ ते टाकणार आहोत. इथे मी कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही बासमती पण वापरू शकता किंवा तुम्हाला आवडेल तो वापरू शकता. आता आपण हे परत चांगलं मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि इथे मी एके वाटीला 1 ग्लास याप्रमाणे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही ती मस्त अशी ही वेगळ्या प्रकारे काबुली चना आणि मूग डाळ टाकून मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. हेल्दी अशी आपली छान खिचडी तयार झालेली आहे. आता आपण यामध्ये तडका देऊयात. त्यासाठी मी ते तेल गरम केलेले आहे तडका पॅन मध्ये. मस्त असा मी आता लसणाचा तडका देणार आहे. लसूण टाकून लसणाचा फ्लेवर आपल्या खिचडीला येईल. तडका पॅन गरम झालेला आहे. आता आपण
जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात यामध्ये. आणि वाटून घेतलेला लसूण टाकणार आहोत. कढीपत्ता टाकूयात. आणि आता आपण यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत. तर मस्त आपला असा हा तडका तयार झालेला आहे. आता आपण हा तडका आपल्या खिचडीमध्ये टाकून घेणार आहोत. तर मस्त आपली अशी ही काबुली चनाची खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून अशी. मस्त आपली अशी ही खिचडी तयार झाली आहे खाण्यासाठी. इथे मी खिचडी घेतलेली आहे. सोबत कांदा घेतलेला आहे, आचार घेतलेला आहे आणि पापड घेतलेला आहे. असं मस्त आपण यावरती तूप टाकूयात आणि छान अशी आपली खिचडी ही झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.